नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. माऊलीच्या वाटेवर काळाचा घाला, सांगलीतील 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, गाव बंद ठेवून श्रद्धांजली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात जेजुरीजवळ झालेल्या भीषण ट्रक अपघातात सांगली जिल्ह्यातील 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 4 वारकरी जखमी झालेत. मृतांमध्ये कोल्हापूरच्या नंदा पवार, मालगावच्या माधवी राजाराम सलगरे आणि कसबे डिग्रजच्या राजश्री शंकर भोसले यांचा समावेश आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच तिन्ही गावात शोककळा पसरली असून गाव बंद ठेवत नागरिकांनी मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. कसबे डिग्रज येथून सुमारे 150हून अधिक वारकरी 6 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर माऊली पालखी दिंडीत सहभागी होण्यासाठी आळंदीला रवाना झाले होते. पालखी सोहळ्याच्या 5व्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्यानं वारकरी संप्रदायासह संपूर्ण सांगली जिल्हा हळहळ व्यक्त करत आहे. मृतांच्या कुटुंबियांना शासनानं तातडीनं आर्थिक मदत द्यावी, तसंच पालखी मार्गावरील सुरक्षेचे नियोजन अधिक सक्षम करून अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वारकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. मैत्रिणीसोबत बोलत असताना युवकावर कोयता हल्ला, विश्रामबागमध्ये खळबळ. सांगलीतील विश्रामबाग परिसरात मैत्रिणीसोबत बोलत बसलेल्या एका 26 वर्षीय युवकावर मध्यरात्री कोयत्यानं जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम ज्योतिराम पाटील हा हसनी आश्रमजवळ मैत्रिणीसोबत बोलत असताना समाधान सुरेश कोळी आणि सागर सुरेश नंदीवाले हे दोघेही तिथे आले. त्यांच्यात झालेल्या वादानंतर समाधान कोळी यानं कोयत्यानं वार केल्याचा तर दुसऱ्या आरोपीनं मारहाण केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी जखमीला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. शुभम पाटील यांच्या फिर्यादीवरून दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण काय याचा पोलीस तपास करतायत. या घटनेमुळे विश्रामबाग परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सांगलीत तडकडताई उत्सवाला जल्लोषात प्रारंभ, जोग्या जोगिनीच्या विवाहानं रंगली लोकपरंपरा. सांगलीच्या लोकसंस्कृतीचं वैशिष्ट्य मानल्या जाणाऱ्या तडकडताई उत्सवाला आज उत्साहात सुरुवात झाली आहे. जोग्या जोगिनीच्या पारंपरिक विवाह सोहळ्यानं या अनोख्या उत्सवाचा आज श्रीगणेशा झाला. ज्येष्ठ अमावस्येनिमित्त साजरा होणारा हा धार्मिक उत्सव श्रद्धा, लोकपरंपरा आणि सामाजिक एकोप्याचं प्रतीक मानला जातो. सकाळी गावभागातील जोगेश्वरी मंदिरात दिवा काढण्याचा धार्मिक विधी पार पडला, तर सायंकाळी जोग्या आणि जोगिनीचा विवाह पारंपरिक पद्धतीनं संपन्न झाला. हा सोहळा पाहण्यासाठी शहरातील विविध भागातून नागरिकांनी मोठी गर्दी केली. मंगळवारी अमावस्येनिमित्त तडकडताई एक दिवस विश्रांती घेणार असून बुधवारी उत्सवातील सर्वाधिक आकर्षण असलेला चोर उडी हा पारंपरिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 16 जुलैपासून आषाढ पौर्णिमेपर्यंत तडकडताई शहरातील विविध भागात जोगवा मागत नागरिकांना दर्शन देणार आहे. पारंपरिक आणि लोकश्रद्धा जपणारा हा उत्सव आजही सांगलीच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. दरवर्षी हजारो नागरिक या उत्सवात सहभागी होत ही परंपरा जिवंत ठेवत आहेत. मिरज पंचायत समिती उद्घाटनावरून राजकीय आरोप प्रत्यारोप, जयकुमार गोरे, सुरेश खाडेंचा विशाल पाटील यांच्यावर निशाणा. मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आज पार पडलं. यावेळी सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात आलंय. उद्घाटन सोहळ्यानंतर झालेल्या सभेत मंत्री जयकुमार गोरे यांनी या इमारतीसाठी माजी आमदार सुरेश खाडे यांनी निधी मंजूर करून आणल्याचा उल्लेख करत खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली आहे. विकास कामांचं श्रेय घेण्यावरून त्यांनी विरोधकांना लक्ष केलं. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही अप्रत्यक्षपणे आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधत विकास आम्ही करतो आणि उद्घाटनं दुसरीच करतात अशी टीका केली आहे. माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश खाडे यांनीही खासदार विशाल पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत संयमानं बोलण्याचा सल्ला दिला आहे. या उद्घाटन सोहळ्यामुळे विकास कामांपेक्षा राजकीय आरोप प्रत्यारोपांनाच अधिक चर्चा प्राप्त झाली आहे. कुपवाडमध्ये 16 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट.
सांगलीतील कुपवाड शहरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिवशक्तीनगर परिसरातील ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. कुटुंबियांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तिला तातडीनं उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाची नोंद कुपवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस विविध अंगांनी तपास करतायत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील कारण स्पष्ट होणार असल्याचं सांगण्यात आलंय.